स्वागत आहे सर्वांचं। आज आपण तुरीच्या दाण्याची आमटी बनवणार आहोत। आता बाजारामध्ये तुरीच्या शेंगा आल्या आहेत बघा। तर या ओल्या दाण्यापासूनच आपण चमचमीत झणझणीत अशी आमटी बनवणार आहोत। ही आमटी आपण भाताबरोबर किंवा ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकतो। खूप छान लागते, कमी साहित्यामध्ये आणि बनवायला तेवढीच सोपी आहे। तर इथे हे असे तुरीचे दाणे काढून घेतले आहे, पाण्याने धुवून घ्यायचे ते। हिरवी मिरची घेतली आहे। तर आता सर्वात आधी आपण ही हिरवी मिरची पॅन मध्ये टाकून भाजून घेणार आहोत। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता। मी इथे अर्धा वाटी हे दाणे आहेत तर 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत बघा। यावर थोडंसं आपण तेल टाकून घेऊ। मिरच्या भाजल्या आहेत बघा। आता यामध्ये आपण हे जे तुरीचे दाणे आहेत ते टाकणार आहोत। आता हे तुरीचे दाणे सुद्धा भाजून घ्यायचे। तर हे तुरीचे दाणे भाजले आहेत बघा। 2-3 मिनिटं लागतात हे दाणे भाजायला। आपण आता हे काढून घेऊ आणि कढई ठेवूया गॅसवरती। दाणे हे या मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचे। कोणाकोणाला आवडते ही आमटी किंवा भाजी या दाण्याची ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवतात ते सुद्धा सांगा। आता यामध्ये मी थोडासा कोथिंबीर टाकते, चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी टाकून याचा आपण पेस्ट करून घेणार आहोत। तर हे पहा, असं जाडसर वाटून घ्यायचं आहे। आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत। तेल गरम होते तोवर आपण लसणाच्या 5-6 पाकळ्या घेऊन थोडासा असा ठेचून घ्यायचा आहे। आणि हा ठेचलेला लसूण टाकायचा तेलामध्ये। लसूण चांगला परतू द्यायचा। लसूण छान असा खमंग भाजला पाहिजे तेलामध्ये, भाजीला चव चांगली येईल बघा। लसूण छान परतत आलेला आहे। आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि कलरसाठी हळद पावडर। आता हे जे आपण वाटून घेतलेलं मिश्रण आहे ते यामध्ये टाकायचं। थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही भाजी किती पातळ किंवा घट्ट बनवायची त्यानुसार पाणी टाकायचं आहे। अजून थोडंसं पाणी टाकते। आपण दाणे वाटता वेळेस मीठ टाकलं होतं, अगदी आता थोडंसं अंदाज घेऊन मीठ टाकायचं आहे। काळा मसाला
वरून पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि भाजी छान उकळून घ्यायची। तर भाजीला छान अशी उकळी आलेली आहे बघा। आपली ही तुरीच्या दाण्याची आमटी किंवा भाजी तयार आहे। कशी झाली नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। पुन्हा भेटू अशाच छानशा व्हिडिओमध्ये।